दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील कारवाईच्या निषेधार्थ सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधिमंचाचा जाहीर निषेध मोर्चा. सोलापूर. दिल्लीमध्ये विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधिमंचाच्या वतीने आज 23 जुलै 2026 रोजी जाहीर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा दुपारी 2 वाजता सोलापूर जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोरून सुरू होऊन सिव्हिल चौक, पानगल हायस्कूल चौक, जिल्हा परिषद परिसर, सिद्धेश्वर हायस्कूल मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे समारोप करण्यात आले. या मोर्चामध्ये संविधानप्रेमी नागरिक, वकील, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना अध्यक्ष म्हणाले की आज आपण इथं जमलो आहे, तिथं निषेध नोंदवण्यासाठी जमलो आहेत. कारण की मागच्या वारंवार नीटचा पेपर फुटतो, पण त्या नीटच्या पेपर फुटीला कंटाळून आपले 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेत. या आत्महत्यावर सरकारने कोणतेही विशेष धोरण न राबवता, त्यांचं कोणतेही यापुढे अशी घटना न घडता असं कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे लडाख या भागातनं सोनम वांगचुक नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते येऊन उपोषणाला बसले दिल्ली येथे. परंतु सरकार एवढे निर्दयी आहे, एवढे त्यांना याची जाणीव नाही. कारण की शिक्षणाचा अभाव असल्यामुळे बहुतेक त्यांना जाणीव नसणार आहे. पण पुढे जाऊन त्यांच्याकडे उपोषणाचाही परिणाम होत नसल्यामुळे तुमच्याकडे मागणी काय आता? आमची मागणी, जो नीट फुटीचा पेपर आहे याला जबाबदार शिक्षण मंत्री आहेत, गृहमंत्री आहेत आणि त्यांना पाठीशी घालणारे पंतप्रधान आहेत, यांनी राजीनामा द्यावा व अमानुष जो विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला झाला आहे याबद्दल सर्वांना जे पोलीस जबाबदार आहेत किंवा त्यांना आदेश देणारे जो कोणी व्यक्ती जबाबदार आहे त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी व त्यांना उपोषण करत आहे आणि त्यांना पाठिंबा म्हणून अख्ख्या देशातून त्यांना तिकडं जात आहेत. म्हणजे आणि समाजातून हा उठाव होत आहे. जी पेपर लीक प्रकरण आहे, हे प्रकरण एवढं सोपं किंवा साधं नाही. ह्याच्या पाठीमागे निश्चितच वरिष्ठाचा किंवा सरकारमध्ये काहीतरी मोठ्या घटकाचा हात असल्याशिवाय असं होणं शक्य नाही. याच्यासाठी वकील वर्ग आहे, समाजाचा एक भाग आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी जे काय करावं लागत आहे, निश्चितच आम्हाला त्याचा भाग म्हणून वकिली वर्ग आम्ही राजीनामा मागणं आणि पंतप्रधानाचा राजीनामा आणि सरकारमधून जे काही प्रवृत्त म्हणजे काय म्हणा त्याला की प्रवृत्ती आहेत, अपप्रवृत्त आहेत, त्यांना पाठिंबा न देणं, ह्याच्यासाठी ही आम्ही समाजातून तळागाळापासून आम्ही त्यात आयोजकांकडून लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि संविधानाच्या रक्षणासाठी सर्वजण सहभाग झाल्याबद्दल सर्वांचे आभारही मानले.